पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग 17 प्रतिष्ठेची ठरली असून प्रभाग 17 अ साठी आतापर्यंत स्थानिक प्रभागात राहणारा नगरसेवक मिळाला नव्हता। आता पत्रकार शंकर वायदंडे या प्रभागाचे जाणते सामाजिक कार्यकर्ते असून प्रभाग 17च्या विकासासाठी त्यांनी आपल्या पत्रकार व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी काम केले आहे। प्रभाग 17 मधील सर्व जनतेच्या परिचित असलेले शंकर वायदंडे वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे अधिकृत उमेदवार असून गॅस सिलेंडर या चिन्हावर ती लढत असल्याने नागरिकांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे। त्याचबरोबर या प्रभागातील झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी लढणारा एकमेव आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे। आवाजवी मालमत्ता कर, पावसाच्या पाण्याने नवीन पनवेल येथे पूरस्थिती निर्माण होणे, निकृष्ट दर्जाचे रस्ते, पालिकेला गोरगरिबांसाठी हॉस्पिटल नसल्याने सर्व जनता नाराज असून यावेळी जनतेत राहणारे प्रभागातील स्थानिक नागरिक हक्काचा माणूस म्हणून शंकर वायदंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली असून शंकर वायदंडे घोडे बाजारात कधी विकणारा माणूस नसल्याने अर्धी लढाई ते आधीच जिंकले असून गरीब जरी असले तरी स्वाभिमानी असल्याने शंकर वायदंडे यांना प्रभाग 17 अ मधून विजय निश्चित होणार हे मात्र खरे। त्यांच्यासमोर भाजपाचे प्रकाश बिनेदार यांच्यासारख्या धनाड्याचे आव्हान असले तरी जनता मात्र यावेळी पैशाला विकली जाणार नसल्याने जनतेच्या हक्कासाठी सदैव प्रयत्न करणारा पत्रकार शंकर वायदंडे यांच्या पाठीशी उभे राहणार असून कधीही जनतेत न फिरल्याने व प्रभागात कोणतेच काम न केल्याने मोठी नाराजी माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांना याचा मोठा फटका बसणार आहे असे दिसून येत आहे। मात्र मतदार राजा हा यावेळी विकला जाणार नाही। नवीन पनवेलचे मतदार सुज्ञ असून ते यावेळी जनतेचा आवाज उठवणारे प्रभागातील प्रश्नांची जाण असणारे शंकर मारुती वायदंडे यांना नक्कीच निवडून देतील असा जनतेतून विश्वास दिला जात आहे।